का? अजून एक अनारसा घेते मी. साखर कमी ना? लयच बोलू राहिली. हा, भावड्यानंतर तुझाच नंबर आहे. हा, भावड्याच्या आधी तुम्ही लग्न करायला तयार आहे. मामा मधुबाईंना सांगा. कसं आहे या पोरीचं? काही बोलती माय, कुठं काही बोलती. अग तुझी मजा घेऊ राहिली ती. बर हो, मधुबाईंनी लग्नाची तारीख जशी सांगितली मी जाऊन लग्नाचा हॉल बुक करून टाकला. त्याच्यानंतर ते डेकोरेशन वाले, बँड वाले, केटरर्स बुक करून टाकले. आणि बायको ते असं कधी मध्ये बोलतात ना. असायला काय झालं त्याच्यात? अरे माणूस एवढा पावसा पाण्याचं तुमचं इथं लग्नाचं प्लॅनिंग करून राहिला, किंमत नाही या लोकांना. हा तर बरं का सुनबाई, गेस्ट लोक आत गेल्यानंतर त्यांना दिसले कमान. कमान कशाची? फुलांची. ऑर्किडची. कमानीतून जसे लोक आत जातील त्यांना दिसले मस्त बॅनर. बॅनरवर तुमचा एक छानसा फोटो, आमच्या पराग्राऊंडचा एक छानसा फोटो. खाली लिहिलेलं निमंत्रण श्री प्रकाशराव कळमकर, सौ चारुशीला कळमकर. आणि यावेळेस आपल्या गाडीमध्ये फक्त नवरदेव आणि नवरी, बाकीची भिडभाड नाही ठेवायची. आणि नवरदेव नवरीसाठी ड्रायव्हर सांगून ठेवलाय आपल्या गाडीतून येतील ते. हा, आणि सुनबाई, लग्नामध्ये ना अक्षता म्हणून तांदूळ नाही वापरायचा. गुलाबाच्या पाकळ्या आणि बारीक बारीक मोती. हा, हे डेकोरेशन वाले तयार नव्हते, डेट्सच अवेलेबल नाही म्हणले. मग हो, मी म्हणलो त्यांना अशा कशा अवेलेबल नाही. अरे मी सांगू राहिलो तुम्हाला. हो म्हणले. सगळी तयारी करून टाकली आपण. सगळे हो म्हणाले. प्रकाश, तुम्ही आहे म्हणून बरे बघा. बरं झालं म्हणजे? अरे आपल्या घरचं लग्न आहे. मग वंस अशी जावई पाहिजे. लग्न घरात किती काम असतं. यांच्याकडून एखादी गोष्ट राहून गेली म्हणजे खरंच प्रकाश हवेत ना, खूप आधार वाटतो पहा मला. वहिनी तुम्ही उगीच काळजी करता. आमची हे आहे ना, काही टेन्शन नाही. काय परागराव, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही ना? नाही मामा, आता तुम्ही एवढ्याने सगळं ठरवलंच आहे तर मग काय प्रॉब्लेम? मग झालं. हो घ्या, एक अनारसा घ्या इकडे. कविता कशी ग? चांगली आहे की. आज काय तुला अचानक कविताचं? तुला अशी आठवणीवर राहिली का? तुला नाही का आठवण? येते की मध्ये मध्ये. हा ना, मग फोन लाव की. फोन कशाला? ते मला ते काड्याबद्दल बोलायचं होतं का? तू परागरावांना फोन करण्याबद्दल बोलू राहिलाय का काका? नाही तर मग कोणाला? अगं कविता म्हणून तू परागरावनं बोलते ना. लाव फोन लाव. माझ्याकडे नंबर नाहीये त्यांचा. आता कसं होईल बरं? काही बोलते काय? डिलीट केलाय मी. काय काय बोलते तू? काऊन? त्यांच्याशी बोलायचं नाही असं ठरवलंय मी. बोलायचं नाही म्हणजे असे समोर दिसले तरी बोलायचं नाही? नाही. आणि फोन आला तरी बोलायचं नाही?
नाही. पप्पी काऊन कधीपासून? मी त्यांना पण सांगितलंय, तुम्ही मला फोन करू नका, मी पण तुम्हाला कधीच फोन करणार नाही. अगं असं का का का, का? लक्ष्मी काका, अरे आम्ही भेटलो ना की काही ना काहीतरी प्रॉब्लेम्सच होते. मग भेटायलाच नको ना, म्हणजे प्रॉब्लेम पण नाही होणार. त्या दिवशी ते माफी मागायला घरी आलते ना, तेव्हा त्याच्यानंतर आप्पा पण आलते खोली. नशीब आप्पांना काही कळलं नाही, आप्पांना काय बाकीच्यांना पण काही कळलं नाही, म्हणून म्हणून ठीक आहे. जर कळलं असतं तर काय झालं असतं. हो, मला कळतायत ना गोष्टी, मला मला कळू राहिलंय. मग कशाला उगाच विषयाची परीक्षा, है की नाही? नकोच. परागराव तुला भेटले म्हणून हे प्रॉब्लेम तयार होऊ राहिले, असं जे तुला वाटू राहिलंय. चूक आहे, ते चूक आहे. आता आता मला सांग, हे बघ, तुझी पीएचडी झालं तर आप्पा आणि चंदू दादा, हा, त्यानंतर आपले पुष्पा आणि दीपक दाजी यांचा प्रॉब्लेम, हा, झालं तर छायासाठीचा काढा. एवढे सगळे प्रॉब्लेम परागरावने सोडवले की नाही? है की नाही? विचार कर पप्पे, आपल्या घरच्यांना जमलं नाही ते प्रकरण. पुष्पीचं दीपक दाजीच कुणी सोडवलं? परागरावने सोडवलं की नाही? मग परागराव सारखं संकटामध्ये तुझ्या सोबत उभे राहिलेत, है की नाही? आणि परागरावच्या येण्यामुळं तुझ्या आयुष्यातले एक एक प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ राहिलेत की नाही? आपल्या घरचे त्यांना एवढा विरोध करू राहिले, एवढं बोलू राहिले, तर चंदू दादा तर त्यांना ढिल्ल्या म्हणला. पण परागराव काही बोलले का? सगळं ऐकून घेऊ राहिले ना. हे बघ पप्पी, परागरावनं एक चांगला मित्र आहे मान्य, पण त्याच्याही पलीकडे परागराव एक चांगला माणूस आहे पप्पी. आणि ह्यो चांगला माणूस तुझ्या आयुष्यात आहे म्हणून मी तुझ्या आणि त्यांच्याबद्दल आपल्या घरच्यांना काहीच नाही बोललो. एवढा चांगला माणूस आहे पप्पी, आणि ह्यो चांगला माणूस तुझ्या आयुष्यात राहाव असं मला वाटतं. आणि तू माझं ऐकून घेतलंच पाहिजे, ऐकलंच पाहिजे पप्पी. हा, अरे लक्ष्मी काका, पण मी काही नाही, माझी शपथ आहे तुला. अरे हो, तू नंबर डिलीट केला म्हणते ना, मी काय करून नंबर मिळवतो त्यांचा. नको. का? नंबर पाठ आहे मला. मला फोन आत्ता? मग केव्हा? माझी शपथ आहे तुला पप्पी, लाव फोन, लाव. काय झालंय? काय नाही. काही नाही. मग चेहरा कोण असा गेलाय? अनुष्का, आता काय झालंय? परत तुला चांगलंच माहितीये मी कशाबद्दल बोलतेय ते. नाही, मला नाही माहिती. खरं तर मी इकडे तुला सॉरी बोलायला आले होते पर्यंत, पण ही तुझ्या काकांचं काय चाललंय? मामा. हा तेच ते मामा. ते आपल्या लग्नाबद्दल सगळं ठरवून मोकळे कसे झाले? मग ठीक आहे ना, चांगलं आहे ना, ते आपल्या लग्नात एवढा इंटरेस्ट दाखवून आले. ठीक कसं आहे पर्या? ठीक कसं आहे? अरे आपले वेगळे प्लॅन्स होते ना, जे आपले ठरलेले होते. आपल्याला डेस्टिनेशन वेडिंग करायचं होतं, हे आपण बोललो होतो. ते तू त्यांना काहीच सांगितलं नाहीयेस. ते सगळं ठरवून मोकळे झालेत. कसं ठीक आहे? सोड ना,
त्यांचा स्वभावच तसा आहे. स्वभाव पर्या, आपलं लग्न आहे ना, मग सगळं आपण ठरवायला पाहिजे. तू बोललायस का काही घरी मुळात? सांगतो, कधी बोलणार पर्या? आता सांगतो. तू नेहमीच सगळ्या बाबतीत कसा उशीर करतोस रे? माती का खातोस तू? मला प्रपोज करताना सुद्धा बोलायला उशीर केलास आणि आता इकडे सुद्धा तेच. अनुष्का, आता सांगतो ना. कधी? ते सगळं ठरवून मोकळे झाल्यावर? अगं सगळं कुठे ठरवलंय अजून त्यांनी. मी बोलतो. मी पर्या, हे बघ, आय एम व्हेरी सॉरी, पण माझ्या डिसिजन्स मध्ये कोणीही ढवळाढवळ केलेली मला चालणार नाही. अनुष्का, मी बोलतो ना. मला माहिती आहे ते आता त्यांच्या डोक्यानं चालू राहिले, पण हे बघ, ते त्यांच्या डोक्याने चालतायत ना, ह्याच्यात मला प्रॉब्लेम नाहीये पर्या. खरा प्रॉब्लेम काय आहे माहितीये? जेव्हा मी तुला काहीतरी बोलते तेव्हा तू माझं ऐकून घेतोस, पण जेव्हा ते काही सांगतात तेव्हा तू ऐकून घेतोसच, पण त्यांच्या होलहाऊ पण करतोस. हे सगळं कधी थांबणार आहे पर्या? काय पर्या, कधी थांबणार आहे हे सगळं? विचार करतोय. कधी? आज किंवा उद्या किंवा आज करतो ना विचार. पर्या, हे इतकं कॅज्युअली घेऊन थांबणार नाहीये. मग कसं थांबणार आहे? जेव्हा तुझ्यावर जबाबदारी येईल ना पर्या, तेव्हाच थांबणार आहे हे सगळं. हे बघ पर्या, आता तू जोपर्यंत तुझ्या आई बाबांवर अवलंबून आहेस, जोपर्यंत तू या घरात आहेस, तोपर्यंत तुझ्यावर जबाबदारी पडणारच नाहीये. मग पर्या, आपलं लग्न झाल्यावर आपलं एक वेगळं आयुष्य सुरू होणार आहे, ही गोष्ट तरी मान्य करतोस तू? आता ह्या गोष्टीची जाणीव जोपर्यंत तू तुझ्या घरच्यांना करून देत नाहीस, तोपर्यंत तुझ्या घरचे आपल्या आयुष्यातले सगळे डिसिजन्स घेतच राहणार आहेत. आणि ह्या सगळ्यावर मला फक्त एकच सोल्युशन दिसतंय. काय? आपण दोघंही वेगळे राहूया ना. काय? हे बघ पर्या, मला माहितीये हे सगळं तुझ्यासाठी खूप डिफिकल्ट आहे, पण मी सगळ्या गोष्टींचा विचार करून ठेवलाय. हे बघ, माझ्या बाबांचा फ्लॅट आहे ना नगरमध्ये, टेम्पररी आपण तिकडे शिफ्ट होऊया आणि आपलं घर झाल्यावर काहीच प्रॉब्लेम नाहीये ना. आणि आई दादांचं काय? अरे, आई दादा इकडेच राहतील ना, आणि वरच्यावर आपण त्यांना भेटतच राहू. पर्या, जोपर्यंत आपण वेगळे होत नाही ना, तोपर्यंत आपण स्वतः डिसिजन नाही घेऊ शकणार. प्लीज माझा ऐक, आपण वेगळे राहूया. मी निघते. बैस मुन्या, आता लग्नाची तारीख जवळ येऊ राहिली नाही का? आता सगळं नीट केलं पाहिजे बरं का, सगळं नीट ठरवा. मी काय म्हणते, अनुष्का जरा नव्या विचाराची आहे. घराला रंग द्यायचा तर तिला विचारून जाऊ आपण. हो, जे पण काय करताल ते तिला विचारूनच करा. तिला तिच्या घरच्यांना विचारून करा. हा, शेवटी लग्न तिचं पण आहे. सगळंच आपल्या मनासारखं करून कसं चालेल? शेवटी तिची बी आवड निवड बघितली पाहिजे का नाही? ते आपल्या सोबतच राहणार आहे ना. मी विचारू का वहिनीला? तू गप बसती का जरा आता? हा, उतावळा नवऱ्यानं कुठे गेला बाशिंग? मी कुठं नवरा आहे? मुन्या नवरा आहे. अगं म्हणूनच म्हणते, मुन्या नवरा आहे ना, तो विचारेन तिला. हा? अनुष्का घरात येऊ राहिली म्हणून सगळे किती खुश होऊ राहिले. आणि येडी अनुष्का वेगळी राहू म्हणून राहिली. मी काय म्हणते, सोने, मुन्याचं लग्न झालं ना,
तर तू कनी आमच्या खोलीत ये राहायला. मी तर मागच्याच पण बॅग भरून तयार होते, पण लग्नच नाही झालं. जरा फॅन लावता का? गरम व्हायला लागले. फॅन चालूच आहे. मी काय म्हणत होते, मी लग्नात कूलर घेते मुन्याला गिफ्ट मध्ये. काय मुन्या? हा? अगं अनुष्का येणार आहे आता. कूलरने काय नाही होणार, एसी बसवावं लागणार आहे. हो, मी एसी घेऊ, त्यात काय होते? हा, एसी घेते रे, पावसाळ्यात एसी. मी काय म्हणतो, आम्ही दोघं जातो तीर्थयात्रेला, मुन्नेचं लग्न झालं की. हा, मग सोनी झोपण आमच्या खोलीतच. कोणी कुठं नाही जाणार आहे. अरे असं पण आम्ही कधीच फिरायला गेलेलो नाही. त्यानिमित्तानं जातो आम्ही दोघं फिरायला. मला माहिती आहे तुम्ही काऊन जाऊ राहिले. कोणालाच जाण्याची गरज नाही. आम्हीच शिफ्ट होऊ. म्हणजे अनुष्काला लग्न झाल्यावर वेगळं राहायचं. लक्ष्मी काकानं शपथ घातली आहे. कसली? ए तुला काय करायचंय? कसली शपथ घेतीन ते? अगं शपथ घातलीये म्हणलं मी, घेतलीये नाही. पण आता काय म्हणून शपथ घातलीये? परागरावांशी बोल म्हणू राहिला. लक्ष्मी काका काय डोक्यावर पडलाय का ग? ए सॉरी पूर्वे, पण आता परागशी बोलायचं कोण बोलू राहिले काका? निमित्त काढ्याचंय. अच्छा असं आहे का, म्हणून बोल म्हणताय. तुम्हीच दोघी डोक्यावर पडल्याय. अगं काढ्याचं फक्त निमित्त आहे. काढ्याच्या निमित्ताने परागरावांशी बोल असं म्हणू राहिलाय तू. तो म्हणे का परागरावांनी तुला खूप मदत केलीये, त्यांच्यासारखा चांगला माणूस भेटणार नाही. मग तू बोलणार आहे का आता? मी काकाची शपथ मोडणार आहे. हा, शपथ मोडता पण येते पूर्वे. हा हा, मी नाही बोलणार आहे परागरावांशी. मी आता परागरावांशी बोलले ना तर अजून त्यांच्यात अडकत जाईन ग. आम्ही भेटलो ना की काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स होतेच. असेच प्रॉब्लेम्स चालू राहिले तर माझी पीएचडी कशी काय होईल? आधीच आता पीएचडीच्या थिसिसचं सबमिशन जवळ येऊ राहिलंय माहिती. मी नाही बोलणार आहे. ठरलंय ना माझं, नाही बोलायचं म्हणजे नाही बोलायचं. काही झालं तरी मी नाहीच बोलणार. आधीच आमच्या दोन्ही घरांमध्ये एवढी चढावड चालू आहे ना आमच्या लग्नावरनं. परागचं लग्न आधी का पूर्वाचं आधी, परागचं लग्न आधी का पूर्वाचं आधी. माझ्या घरातले तर रोज एक नवीन फोटो घेऊन माझ्या थोबाडासमोर आणते. पुढा वैताग घेऊ राहिला ना मला या सगळ्याचा. त्यात अजून हा बाकीचा वैताग नको बाई. नाही बोलणार मी. अगं बाई, हे सगळं इथं बोलल्यापेक्षा तू घरातल्यांना जाऊन का नाही सांगत की तुला लग्न नाही करायचंय? हा बरोबर आहे. अगं काय हा, आणि घरातल्यांनी कारण विचारलं तर काय सांगू? काऊन लग्न नाही करायचं असं म्हणले तर नाही ना ग सांगता येणार. मग आता एकच माणूस राहिलाय जो तुला मदत करीन. कोण ग? चंदू काका. अगं हा, एकदम करेक्ट माणूस आहे चंदू काका. तू सरळ चंदू काकाला सांग, या सगळ्या गोंधळामुळे ना माझ्या पीएचडी ला प्रॉब्लेम राहिलाय. अगं समजून घेईल तो. बरोबर. हा